नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पोलिसांचा अंदाज फोल ठरवून धनकवडीमध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाने खाल्ली उचल। आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सर्वाधिक लांब अंतर कापणाऱ्या बसची सुरुवात। पोलिसांचा अंदाज फोल ठरवून धनकवडीमध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाने उचल खाल्ली आहे। लॉटरी व्यावसायिक बैजू उर्फ प्रमोद नवघणे याच्या खुनाचा बदला म्हणून त्याच्या साथीदारांनी नवघणे खून प्रकरणातील आरोपी दत्ता माने याच्या मेवण्याचा कोयत्याने वार करून खून केला। सराईत गुन्हेगार बापू नायर याच्या अटकेनंतर धनकवडी परिसरातील टोळी युद्ध थंडावेल असा पोलिसांचा अंदाज होता। या घटनेमुळे तो अंदाज फोल ठरला आहे। तसेच बापू नायर कारागृहात असला तरी त्याची टोळी मात्र सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे। ज्ञानेश्वर शिवाजी जाधव यांचा खून करण्यात आला आहे। या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात सचिन उर्फ पप्पू घोलप, कुणाल पोळ, अफसर कांबळे, समीर अन्सारी, अजय कांबळे, समीर घाडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयत जाधव हे दत्ता माने याचे मेव्हणे असून मानेची सर्व कायदेशीर कामे ते पाहत होते। जाधव यांचे मार्केट यार्ड येथे दुकानही होते। त्यामुळे आरोपींनी नवघणेच्या खुनाचा बदला म्हणून जाधव यांचा खून केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। 5:30च्या सुमारास जाधव मोटरसायकलवरून दत्तनगर येथील जांभूळवाडी रस्त्यावरील सुधीर कोल्ड्रिंक्स जवळ येत होते। त्यावेळी आरोपींनी रस्त्यात दोर आडवा लावला होता। दोराला अडकून जाधव मोटरसायकलवरून खाली पडले। त्याचवेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर सत्तूर, कोयता, गज आणि काठीने वार केले। आरोपींनी केलेल्या 14 वारांमुळे गंभीर जखमी झालेला जाधव यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 2 पथके तयार केली असून सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती काढून त्या अनुषंगाने आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले। झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे बापू नायर आणि नवघणे टोळीमध्ये या परिसरात पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडाला आहे। आज सकाळी जो खून झाला तो त्यातला मयत आहे ज्ञानेश्वर शिवाजी जाधव व 31 वर्ष, राहणार आंबेगाव खुर्द। हा पूर्वी जो 21 ऑक्टोबर 2011ला बालाजीनगरला जो खून झाला होता बैजू नवगुणे याचा, तर बैजू नवगुणेच्या खुनामध्ये मुख्य आरोपी दत्ता माने आणि त्याचे इतर सह आरोपी होते। तर यातला जो दत्ता माने आहे तो अद्यापही जेलमध्ये आहे आणि त्याचा यातला मयत आहे हा त्याचा नातेवाईक आहे, मेव्हणा आहे त्याचा, आणि तो त्याला बाहेरून मदत करतो, त्याच्या जामिनासाठी मदत करतो। या कारणावरून या आरोपींनी, यामध्ये 8-9 आरोपी आहेत, त्या लोकांनी यातल्या मयताचा ज्ञानेश्वर शिवाजी जाधव याचा आज सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डला त्याचा दुकान गाळा आहे तिकडे जात असताना वाटेत त्याची मोटरसायकल वरून जात असताना त्याच्या मोटरसायकलला खाली पाडलं आणि सत्तूर आणि चाकूसारख्या हत्यारांनी वार करून त्याचा खून केलेला आहे। त्यामध्ये आमच्या आता अधिक तपास चालू आहे। आरोपी अशी माहिती मिळालेली आहे की आरोपी यातले जे आहेत ते रेकॉर्डरचे गुन्हेगार आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, पण सध्या आम्ही त्यांची नावं डिस्क्लोज करू इच्छित नाही। तपासामध्ये त्यांना अटक केल्यानंतरच आम्ही त्याची पूर्ण माहिती कळवू आपल्याला।
आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. पर्वती खडकवासलामध्ये इच्छुकांची गर्दी, तर कोथरूड कसबा विधानसभा मतदारसंघात संख्या अत्यंत कमी होती. काही प्रभागात तर 2 जणच इच्छुक होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे काम एकनिष्ठेने करत आहे, त्यामुळे यावेळी तरी पक्षाने संधी द्यावी असे साकडे इच्छुक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले. महापालिका निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्गमंगल कार्यालय येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी पर्वती, खडकवासला, कोथरूड, कसबा विधानसभा मतदारसंघातील 326 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या निमित्ताने इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले. पर्वती खडकवासलामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. एका प्रभागात साधारणपणे 8 ते 10 इच्छुकांनी मुलाखती दिल्या, पण कोथरूड कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अत्यंत कमी होती. काही प्रभागात तर 2च जण इच्छुक होते. इच्छुक उमेदवाराला प्रभाग क्रमांक, नाव, वय आणि केलेल्या सामाजिक कामांची माहिती विचारत होते. प्रस्थापितांबरोबरच अनेक नवीन चेहरे मुलाखतीसाठी दिसत होते. त्यात गृहिणींबरोबर शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या काहींचा समावेश होता. काही तरुण उमेदवार आजोबांपासूनची पवारनिष्ठा सांगत होते. नातीगोती आणि पक्षाचे संबंध यांचाही संदर्भ मुलाखतीत देत होते. मला पक्षातील सर्व प्रस्थापितांचा विरोध आहे, पण जनतेचा पाठिंबा आहे, त्यामुळे मला उमेदवारी मिळावी असे एका इच्छुकाने यावेळी सांगितले. मी प्रभाग क्रमांक 69 मधनं इच्छुक आहे. मुलाखत घेत असताना स्वतः आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हजर होते आणि इच्छुक उमेदवारांना त्यांनी वार्डाची रचना, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न, प्रभागामध्ये असलेल्या सोसायटी वाईज किंवा जाती वाईज जे काही मतदान आहे त्याच्यामध्ये उमेदवारांनी कसा अभ्यास केला आहे आणि तुमचं मागच्या वेळचं कार्य काय, मागच्या झालेल्या निवडणुकीमधला तुमचा सहभाग काय आणि तुम्ही पक्षासाठी काय केलं याच्यावरती त्यांचा जोर होता. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता हस्तगत करायची असल्यामुळं दादांनी या सर्व मुलाखतीमध्ये स्वतः लक्ष घातलं. उमेदवारांची चांगल्या प्रकारची चाचपणी चालू आहे आणि यावेळेला सक्षम उमेदवार देतील असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतोय, कारण त्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्न आम्हाला विचारले आणि प्रभागामध्ये जो इलेक्टिव्ह मेरिट घेणारा उमेदवार आहे त्याच्याच ते पाठीशी राहतील असं वाटतं. अजित पवार सुद्धा मुलाखती घेतात, दादा तिथे बसलेले असतात, त्याचं कुठेतरी दडपण वाटतं मुलाखती देताना दादांची. प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्या हालचालींमध्ये ते दडपण जाणवतं, एवढंच काय, परंतु निवडणुकीचा हा माहोल इथं इतक्या गर्दी आणि गोंगाट असायला पाहिजे, परंतु स्वतः दादा हजर असल्यामुळं आणि ते शिस्तीचे असल्यामुळं इथं अजिबात गडबड गोंधळ नाहीये किंवा वाद्य सुद्धा जास्त वाजवली जात नाही. आणि मुलाखत देणारा जरी नगरसेवक असला तरी पण त्याच्या चेहऱ्यावरती दादा प्रश्न विचारत असल्याचं दडपण जाणवतं आणि इतर वेळेचं जे काही वातावरण असतं ते दादा हजर असल्यामुळं नाहीये. मुलाखती अत्यंत शांतपणे चालू आहेत आणि टू द पॉइंट अशा चालू असून यावेळेचे उमेदवार सगळे चांगले असतील आणि राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता मिळेल असं वाटतं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सर्वाधिक लांब अंतर कापणाऱ्या बसची सुरुवात करण्यात आली. पुणे ते राजस्थानमधील उदयपूर या मार्गावर ही बस धावणार आहे. महामंडळाची शिवनेरी ही सेमी स्लीपर आणि व्हिडिओ सेवा असलेली बस असणार आहे. या बसचे उद्घाटन प्रादेशिक व्यवस्थापक एस घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. विभाग नियंत्रक अशोक जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी गणेश पाटील, आगार प्रमुख विजयकुमार दिवटे आदी यावेळी उपस्थित होते. पहिल्या बसचे पूजन पंडित नारायण प्रसाद सरल यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराज्य बस सेवेमध्ये 954 किलोमीटर लांब पल्ल्याची ही पहिलीच बस आहे. ही बस पुण्याहून दुपारी 2 वाजता उदयपूरकडे रवाना होणार आहे. या बसचा मार्ग बोरिवली, सुरत, अहमदाबाद, बडोदा असा असून सकाळी 6 वाजता ही बस उदयपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी उदयपूरहून सायंकाळी 5 वाजता निघून पुण्याला ती सकाळी 9:30च्या सुमारास पोहोचेल. संपूर्ण वातानुकूलित आणि सेमी स्लीपर असलेल्या या बसमध्ये प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पाण्याची बाटली, वर्तमानपत्र, थंडीच्या दिवसात ब्लँकेट्स आदींचा समावेश आहे. या गाडीचे उदयपूरसाठीचे भाडे 1598 रुपये असून या गाडीचे ऑनलाईन बुकिंगही उपलब्ध आहे. राज्य परिवहन पुणे विभागामार्फत मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्देशानुसार पुणे ते उदयपूर अशी वातानुकूलित AC वोल्वो बस सर्व्हिस
सेमी स्लीपर कोच आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. तिचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेले आहे. ही बस दुपारी 2 वाजता पुण्यातनं निघून सकाळी 6 वाजता उदयपूरला पोहोचेल. एकूण 958 किलोमीटरचा प्रवास असून 1596 रुपये प्रवास भाडा आहे. दुसऱ्या दिवशी 5 वाजता 17 वाजता ती उदयपूरमधनं निघेल आणि सकाळी 9:30 वाजता ती पुण्यामध्ये पोहोचेल. 41 आसन संख्या असलेली ही बस आहे आणि 2 चालक यावर काम करणार आहे, 2 वाहक काम करणार आहे. प्रवाशांना आपण प्रवासाच्या दरम्यान सुविधा देतोय की पाण्याची बाटली, पेपर आणि थंडी असल्यामुळे ब्लँकेट देणार आहे पांघरण्यासाठी त्यांना. किती किलोमीटर आहे? 958 किलोमीटरचा प्रवास आहे. आपलं नाव काय? अशोक जाधव, विभाग नियंत्रक, पुणे. फाळणीच्या अनेक वर्षांनंतरही पाकिस्तानातील सामाजिक तणाव अद्याप कमी झालेला नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानातील लोकशाहीवादी कार्यकर्ते BM कुट्टी यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानसारखे पाकिस्तानातील नागरिकांना राजकीय अनास्थेमुळे भ्रष्टाचार, अनाचार आणि दहशतवादाने ग्रासले आहे. हे थांबवण्यासाठी सध्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाविषयी सुरू असलेले आंदोलन चुकीच्या मार्गाने चाललेले आहे. त्यांचा उद्देश विधायक असला तरी मनमानी करून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे लोकशाहीला धक्का बसण्याचा धोका आहे. फाळणीच्या अनेक वर्षांनंतरही पाकिस्तानातील सामाजिक तणाव अद्याप कमी झालेला नाही. राजकीय आणि सामाजिक बाबींवर सडेतोड मते मांडण्याचा अधिकार देखील माध्यमांना नाही. तेथील जनतेला लोकशाही मार्गाने शांतता हवी आहे. जगातील अनेक देशांकडून पाकला दहशतवादाची भूमी मानले जाते. पाकिस्तानचे तालिबानीकरण झाले आहे. इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे. मात्र पाकिस्तानात अनेक वर्षांपासून धर्माच्या आधारावर राजकारण करून लोकांच्या भावना भडकवल्या जातात. परवेज मुशर्रफ यांच्या राज्यात लष्करशाहीचा लोकशाहीचे स्वप्नच भंग झाले. आज तेथील व्यापार सुधारण्याची आणि वाढवण्याची गरज आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे राजकीय आर्थिक संबंध सुधारण्याची गरज आहे. या दोन्ही देशांचे व्यापारी संबंध सुधारण्याची गरज आहे, असेही कुट्टी यांनी स्पष्ट केले. विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने ग्राहक पेठेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुणे विद्यार्थी गृहाच्या NCC कॅडेट्सनी मानवंदना दिली. अहिल्यादेवी हायस्कूल आणि नुमवी प्रशालेच्या घोष पथकातील विद्यार्थिनींनी घोषाच्या गजरात मानवंदना दिली. ग्राहक पेठेत विवेकानंद जयंतीनिमित्त बोलताना सिनियर इन्स्पेक्टर ऑफ पोलीस भानुप्रताप बर्गे म्हणाले, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी युथ आयकॉन म्हणून स्वामी विवेकानंदांसारखे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे ठेवावे. कोलावरी दी सारख्या गीताला 1.5 कोटी हिट्स मिळत असल्या तरी 8 ते 10 दिवसात अशी गाणी विस्मृतीत जातात. मात्र स्वामी विवेकानंदांसारख्या महान विभूतीचे नाव मात्र विसरले जात नाही. अशा व्यक्तीला ईश्वरस्थानी मानून ग्राहक पेठ कार्यरत असल्याने ग्राहक पेठेचे कार्य म्हणजे देवकार्य असल्याचे बर्गे यांनी यावेळी नमूद केले. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन पराग ठाकूर यांनी केले. यावेळी डॉक्टर भारत साबळे, उल्हास फडके, मनोहर काटडरे हे ग्राहक पेठेचे संचालक यांच्यासह अनेक युवा विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
पुण्याचे वातावरण बिघडणार नाही असे पाऊल सरकारने उचलावे, अन्यथा समस्त हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी दिला. महाराष्ट्र शासनाने महापालिका निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याच्या एक दिवस अगोदर मशीद बांधण्यास लेखी परवानगी देऊन पुण्याचा घात केल्याची माहिती मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असताना मुस्लिम वोट बँकेच्या लाभापोटी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने घेतलेला निर्णय संतापजनक आहे. कसबा पेठेतील शेख सल्ला दर्ग्याच्या ठिकाणी मशिदीचे बांधकाम करण्यास गृह खात्याने परवानगी दिली आहे. हज हाऊस बांधण्याचे टेंडर देखील पुणे मनपाने मंजूर केले आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने चालवलेले राजकारण हे आहे. पुण्याचे वातावरण बिघडणार नाही असे पाऊल सरकारने उचलावे, अन्यथा समस्त हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा एकबोटे यांनी यावेळी दिला. आरामदायी जीवनशैली, व्यायाम आणि सकस आहाराचा अभाव यामुळे पाठदुखी 20-22 वर्षांपर्यंत येऊन ठेपली आहे असे मत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांनी व्यक्त केले. अभिषेक टाईप सेटर्स अँड पब्लिशर्सच्या वतीने डॉक्टर संजय कामत यांनी लिहिलेल्या पाठदुखी समस्या आणि उपचार या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक पुढारीचे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर शरद सावंत, विजयकुमार भाले आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. सध्याची आरामदायी जीवनशैली, सर्व वस्तू जाग्यावरच प्राप्त होऊ लागल्याने शरीराला व्यायाम मिळत नाही. संगणक, दूरदर्शन, भ्रमणध्वनी या उपकरणांच्या वापराने, त्याचप्रमाणे सध्या होत असलेल्या आलिशान गाड्यांचा वापर यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर आहाराकडेही योग्य प्रकारे लक्ष दिले जात नाही. अरुण खोरे म्हणाले, महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांनी आपल्या उजव्या हाताबरोबरच डाव्या हाताचा देखील काम करताना वापर केला. धावपळीच्या युगामध्ये उत्तम आरोग्य ठेवणे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर संजय कामत म्हणाले, मानदुखी, पाठदुखी हा कार्यक्षमता कमी करणारा आजार आहे. पाठदुखीमुळे कामात लक्ष लागत नाही किंवा अपेक्षेपेक्षा कमी काम केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम त्याच्या कमाईवर होतो असेही यावेळी डॉक्टर कामत यांनी नमूद केले.